जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. इंदुरीकरांच्या विषयाला आज बरेच दिवस झाले. तेव्हा मी इनॅक्टिव्ह होतो. मला बऱ्याच लोकांनी विचारलं की तुम्ही याच्यावर बोलणार का? आता तो विषय निघून गेलाय. पण ताज्याच विषयावर बोलायचंय. त्याच्यावर ट्रेंडिंग विषयावर व्ह्यूज जास्त येतात वगैरे. अ, अशी पर्वा करून चालणार नाही. कारण की ट्रेंडिंग विषयावर जरी बोललो आता, जसं की मालेगावच्या मुलीचा विषय. तो YouTubeनंच तो पार्शली मोनेटाईज करून टाकला व्हिडिओ. त्याचा रीच कमी करून टाकला. कदाचित न्यायव्यवस्थेवर बोललो म्हणून. त्याच्यावर एक खूप सुंदर कमेंट होती, की तुम्ही याचं टायटल्स बदला. यात खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि मुलांचे संगोपन असं त्याचं टायटल करा. पण टायटल काहीही केलं, काय कसंही केलं, तरी माझे व्हिडिओ रिस्ट्रिक्ट होतात. त्याचे नोटिफिकेशन रिस्ट्रिक्ट होतात. खूप जास्त व्हिडिओजना रिपोर्ट्स होतात. म्हणून इट डज नॉट मेक एनी डिफरन्स की विषय ट्रेंडिंग आहे, शिळा आहे, पाहता काही त्यांना फरक पडत नाही. काही गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत आणि त्या मांडल्या गेल्याच पाहिजेत. मग तो त्याला वेळ निघून जाव आणि ह्या विषयाची वेळ निघून जात नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. या देशामध्ये धर्माची एक खूप भक्कम जागा आहे. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची भक्कम जागा आहे. वारकरी संप्रदाय हा विश्वधर्म आहे. हे वारकरी संप्रदायाच्या लोकांचीच मान्यता नाही आहे. तर जर तार्किकदृष्ट्या विचार केला, तर हे एक म्हणजे सर्वमान्य संकल्पना आहे. चैतन्य संप्रदाय, बाबाजी महाराज चैतन्य यांच्याद्वारे जेव्हा जगद्गुरू तुकोबारायांना रामकृष्ण हरी या मंत्राचा उपदेश झाला, त्याच्यातून चैतन्य संप्रदाय, जनार्दन स्वामीच्या परंपरेतून आलेले शांतीब्रह्म एकनाथ महाराज, त्यांच्यातून दत्त संप्रदाय आणि जो पाया ठेवला गेलाय भागवत संप्रदायाचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य म्हणत ज्ञानदेवे सारस उजविले, त्या अनुषंगाने नाथ संप्रदाय महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण भारतातल्या जवळपास सर्वच तत्वज्ञानांनी संमिश्र असं तत्वज्ञान, सर्व संपूर्ण अद्वैत वेदांताचे संपूर्ण मौलिक तत्व, प्रस्थानत्रयीचे संपूर्ण सिद्धांत घेऊन पुढे जाणारा हा भागवत संप्रदाय आहे. त्याच्यामुळे भारतासाठी वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय हा एक अमूल्य ठेवा आहे. ही एक सुंदर परंपरा आहे भक्ती संप्रदायातली, उच्च कोटीची परंपरा आहे. आणि हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्या वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन परंपरा आहे. नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावू जगी. या कीर्तन परंपरेला मर्यादा आहे. त्याच्यावर मी खूपदा भाष्य करतो. म्हणून मी स्वतः कीर्तन करत नाही. कारण की सामाजिक आणि राजकीय विषयांवर बोलण्यासाठी कीर्तन हे योग्य माध्यम नाही. ती परमार्थाची गादी आहे. तिथे परमार्थ सांगितला गेला पाहिजे. परमार्थातूनच सर्व साध्य होतं. माणसाने कसं वागावं, काय वागावं हे अल्टिमेट त्याला सांगितल्यानंतर, त्याला फायनल ट्रूथ त्याला समजल्यानंतर, परमसत्य त्याला समजल्यानंतर त्याने त्याच्या वागणुकीमध्ये काय बदल करावे, त्याने कसं वागावं, काय वागावं हे त्याला आपोआप समजतं. त्याच्यामुळे परमार्थ तिथे सांगितला गेला पाहिजे आणि त्याच्या मर्यादा संत सज्जनांनी घालून दिलेल्या आहेत. त्या मर्यादांना फाट्यावर मारून आज बरेच कीर्तनकार कीर्तन करतात. माऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरू तुकोबाराय आणि माऊली विठुबाराय या विठू माऊलींच्या व्यतिरिक्त, संत सज्जनांच्या चरित्राच्या व्यतिरिक्त इतर फापट पसारा नारदाच्या गादीहून होऊ नये. असं असताना सुद्धा कीर्तनाच्या 3 तिरा वाजून कॉमेडी सर्कस कीर्तनाच्या नावानं उभी झालेली आहे. इंदुरीकर महाराजांच्या काही मुद्द्यांना समर्थन करण्यासाठी मी बऱ्याचदा पुढे आलेलो आहे. येथे मी सांगू इच्छितो की मी नेहमी एक गोष्ट वारंवार सांगतो की सत्य असत्य मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. जे सत्य आहे, जे धर्म आहे, जी नीती आहे, त्याच्या बाजूला आपण उभं असलो पाहिजे. ते कोण बोलतंय आणि मग जो बोलतोय त्याची मी एकदा पाठराखण केली आहे, तर कायमस्वरूपी माझ्या इगोला सॅटिस्फाय करण्यासाठी, माझ्या अहंकाराला सुखावण्यासाठी मी एक मुद्दा हातात घेतला. मी भाजपाचा झेंडा जर एखाद्या वेळी हातात घेतलाय, तर कायमस्वरूपी जीव गेला तरी मी भाजपाला समर्थन करणार. किंवा मी इंदुरीकर महाराजांना समर्थन केलं तर मरेपर्यंत मी त्यांना समर्थन करणार. असं काही आम्ही शपथ घेतली नसते. आम्ही पितामह भीष्म नाहीये की आमची निष्ठा गादीशी. आम्ही ते विकर्ण आहोत. आम्ही ते सात्विकी आहोत. आम्ही ते
पात्र आहोत ज्यांनी योगेश्वर कृष्णांनी दाखवलेला जो मार्ग आहे, आम्ही ते अर्जुन आहोत. युद्धाय कृतनिश्चय म्हणून या पार्थ हेतू सांडूनी सर्वथा तुझं क्षात्रवृत्ती झुंजिता पाप नाही. धर्माच्या रक्षणासाठी आम्ही त्या मुद्द्यांचं समर्थन करत असतो. कुठला व्यक्ती काय बोलतोय, ज्यावेळी इंदुरीकर महाराजांचं समर्थन आम्ही केलं, त्यावेळी प्रश्न गुरुचरित्राचा होता. ते गुरुचरित्राचं समर्थन होतं, कारण की समोरच्याने आक्षेप गुरुचरित्रावर घेतला होता इंदुरीकरांच्या माध्यमातून. मग इंदुरीकर आहेत मग, आणि तेव्हा सुद्धा मी हेच बोललो होतो ना, की सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वंदावी. आम्ही अशा पद्धतीच्या कीर्तनांना समर्थन देत नाही, तेव्हा सुद्धा हेच बोललो होतो. पण त्या मुद्द्याला माझं समर्थन होतं. त्याच्यामुळे धर्म काय सांगतोय हे अधिक महत्वाची गोष्ट आहे. शाश्वत सत्य काय आहे हे अधिक महत्वाची गोष्ट आहे. हे मी इथं स्पष्ट करू इच्छितो. इंदुरीकर आणि त्यांच्याच प्रमाणे त्या शैलीमध्ये कीर्तन करणाऱ्या कुठल्याही कीर्तनकाराचे आम्ही आणि आम्ही म्हणजे मी एकटा नाही आहे, लक्षात घ्या. भागवत संप्रदायामध्ये खूप मोठी लोक आहेत, खूप महान. मी तर त्या संप्रदायाचा म्हणजे मी धुळीच्या कणा एवढी सुद्धा माझी त्याची पात्रता नाहीये. मी त्या लोकांच्या याने बोलतोय, माध्यमातून त्यांना साक्ष ठेवून बोलतोय, जे खूप मोठी लोक आहेत संप्रदायामध्ये बसलेली. तिथं मोठमोठे युगंधर बसलेले आहेत, तिथं मोठमोठे पितामह बसलेले आहेत. त्यांनी ह्या अशा पद्धतीच्या कीर्तनांना कधीही समर्थन दिलेलं नाही. त्यांच्या चरणाजवळ बसून आम्हाला ह्या गोष्टी समजतात. फळकरी परंपरा बघा तुम्ही, रामभाऊ महाराज राऊतांची तुम्ही शैली बघा, पितामह भीष्म संप्रदायाचे निवृत्ती महाराज वक्तींची शैली तुम्ही बघा, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. खूप मोठे कीर्तनकार आहेत की ज्यांनी ज्या शैलीने कीर्तनं केलेली आहेत ती केवळ परमार्थावर भाष्य करून किंवा जे योग्य आहे त्याच्यावर त्यांनी कटाक्ष करून ते कीर्तन परंपरेला पुढे ते नेत राहिलेले आहेत. कॉमेडी हसायला ती गोष्ट खूप छान आहे. खूप जण म्हणतात की बाबा त्यांचा पैसा त्यांनी काय करावा. अर्थातच कोणाचा पैसा त्यांनी कशा पद्धतीने खर्च करावा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण आपण नेमकं तेच लोकांना सांगतोय ना. हा, मग नाही, मग ते त्यांनी गरिबांसाठी सांगितलं आणि श्रीमंतांसाठी सांगितलं वगैरे वगैरे. लक्षात घ्या, वारकरी संप्रदायाचा बेस जो आहे तो भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्याच्या चौकटीत न बसणारी कुठलीही गोष्ट हे वर्ज्य आहे, ही त्याज्य आहे. कुठलीही गोष्ट इथे ट्रोल करणाऱ्यांचं चुकलं काय तर अजिबात मला तसं वाटत नाही. लग्न समारंभाचा बळीजाव असो किंवा कुठल्या महंताने केलेलं फोटोशूट असो किंवा कुठे जाऊन म्हणजे अशा काही गोष्टीच्या मर्यादेच्या बाहेर लोकांना वाटतं. काय असतं माहिती आहे का, तुम्ही व्रतस्थ आहात, तुम्ही एका गोष्टीबद्दल लोकांना सांगताय आणि ते सांगत असताना ते तुमच्या आचरणात नाहीये, ती गोष्ट तुम्ही स्वीकारत नाही. आपण आज बिग बॉस मध्ये गेलेले कीर्तनकार बघा, ज्या पद्धतीने त्यांनी लोकांना बाहेर जे शहाणपण शिकवलेलं आहे, पण थोडी लोकेशना, थोडी वित्तेशना, दारेशना यांच्या जवळ आली की हे स्वतःचे तत्व विसरून त्याला तिलांजली देऊन ते त्याच्या मागे भरकटत जातात. हे आपण बघतो. आता समाजाची जबाबदारीबद्दल मी बोलतोय की तुम्ही सुद्धा मॅग्निफाईंग ग्लास घेऊन बसू शकत नाही. तुम्ही म्हणजे आपण सगळी लोक. काल मी गडावर गेलो, प्रसन्न गडावर. बसायला जागा होती म्हणून तिथं सगळ्या मुलांना बसवलं आणि तिथं मी त्यांना मार्गदर्शन करायला पुढे आलो. आणि हेच आजकालची वाढती गुन्हेगारी आणि हे जेनझीच्या समस्या, त्याच्यावर मी जास्त बोललो, कारण की समोर तर टीनेज वर्ग होता सगळा जास्त करून. त्याच्यात मी एक गोष्ट लक्षात घेतली की त्या चौथऱ्यावर उभं राहताना मी मोजळी काढली आणि वर गेलो बोलायला. पण तिथे माझं बघून किंवा मी जेव्हा शंभूराजांची प्रतिमा हातात घेत होतो तेव्हा बरेच जणांना ते पायातले ट्रेकिंग शूज काढायचा प्रयत्न करतो. म्हटलं असू दे. आता तो जर का फोटो काढला आणि तो व्हायरल झाला तर याला अक्कल आहे का, आणि याच्या हातात प्रतिमा आहे आणि पायामध्ये शूज आहे. अरे बाळांनो, प्रसंगावधान किंवा ज्याला हे म्हणतो आपण भान वेळेचं, प्रसंगाचं, तुमच्याकडे वेळ कमी आहे. सगळेजण ट्रेकिंग शूज, मी मोजळी घातली पाहिजे, मी मोजळी घालून धोतर नेसून माझी पत्नी साडी नेसून प्रसन्न गडावर होते. आम्ही लोकांना शानपणा शिकवत जायचं का की किती खडतर चढ, आम्ही जर का धोतर नेसून आणि माझी पत्नी साडी नेसून जर का चढू शकते, तुम्हाला काय. अरे तिथं प्रत्येकाने ट्रेक पॅन्ट घातलेली होती, प्रत्येकाने त्याच्या पायामध्ये शूज घातलेलं, त्याच्या शूजला लेसचे शूज ते जनरली असतात. आज जर का तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती जो शंभूराजांच्या प्रतिमेला हात लावतोय किंवा जो तिथे येऊन वक्तव्य करतोय किंवा जो शाल आणि श्रीफळ देतोय, तो प्रत्येक जण त्या पायाने शूच्या लेसा काढणार, त्या हाताने पायातल्या
त्याच हाताने शंभूराजांची प्रतिमा पकडणार, परत तो त्याच हे घालणार, त्याच्यात तो किती वेळ जाणार. मी त्याला म्हटलं असू दे, चांबड्याचा नाहीये ना ट्रेकिंग शूज. त्याला काय असतं माहिती आहे का, ते भाव असतो, तो सद्भाव असतो. पायातली वाहनं काय काढायची, ती चांबड्याची असतात. त्याच्या मागे खूप ते कारणं असायची, की बाबा ते हातामध्ये दैवताचं आपलं हे असतं आणि पायात चांबडं असतं वगैरे वगैरे, किंवा त्याला स्वच्छतेची कारणं होती, किंवा त्याला सन्मानाची. सन्मान इथे स्वच्छतेचं कारण पण संपून जातं. तुम्ही एवढ्या फपुट्यात तुम्ही वर चढून गेलात, तिथं कसलं आलंय ते. दुसरी गोष्ट राहिल्यापासून ते चांबड्याचं नाहीये. तिसरी गोष्ट म्हणजे मनात तुमच्या सद्भावना आहे, सन्मान आहे. म्हणूनच तुम्ही शंभूराजांची प्रतिमा तिथे घेऊन आलात. आता ट्रोल करणाऱ्यांनी ना प्रत्येक गोष्ट वेळी ना सारासार विचार करणं गरजेचं आहे. अ, कुठल्याही गोष्टीला आलं तोंडात आणि दिलं बोलून. समाजाने विवेक सोडलाय समाजाने. अरे गोविंदाला डान्ससाठी ट्रोल करताना पाहिलंय मी. अ, सचिन तेंडुलकरला बॅटिंगसाठी ट्रोल करताना पाहिलंय. लता मंगेशकरांना गाण्यासाठी ट्रोल करताना पाहिलंय. पाताळ आवाज असला म्हणजे सगळंच काही. अरे बाबा तुझी लायकी आहे का? पु. ल. देशपांडे बोलले, की स्वर्गामध्ये काय आहे? ईश्वर आहे का माहित नाही, पण लताचा स्वर आहे. हे पु. ल. बोलले. अरे ते सोडा, अनुराधा पौडवाल यांना जेव्हा विचारलं, की तुम्हाला अ, अ, किंवा इतर गायिकांना प्रगती करण्यामध्ये लता दीदी आडव्या आल्यात किंवा हे ते. ते येऊ देत ना, आल्या असतील तर. त्या आता आल्या नाहीतच. पण त्यांच्यासारखा स्वर लावायची आपली पात्रता आहे का? हे अनुराधा पौडवालांचं उत्तर होतं, की आम्ही त्यांच्या कुठेच बसत नाही. त्या साक्षात सरस्वती होत्या. त्यांचे विरोधक, त्यांचे कॉम्पिटिटर सुद्धा लता दीदींचा सन्मान करतात. रे भोसडीच्यांनो, तुम्ही साल्यांनो काल परवा आलेले. काय आवाज पतला असला म्हणजे कशाला ट्रोल, म्हणजे हातात तो साला डेटा भेटलाय तो 1.5 जीबीचा फुकटचा, म्हणजे तुम्ही बसले काही पण बरळायला मोकळे. मी पाहतो, की समोरच्याचं मत काय आहे. मी मंदिरामध्ये एक चांगला पोशाख घालून महिलांनी प्रवेश करावा याच्या समर्थनार्थ आहे. महिलांनी जीन्स घालू नये असं माझं कुठंच मत नाही, कुठंच नाही. मी आज आत्तापर्यंत असं बोललो, मर्यादित मर्यादित राहावं, मर्यादित पोशाख घालावा. पण व्हेन यू आर इन अ रोम, डू ॲज अ रोमन्स डू. मी गोव्याला गेलो. मी गोव्याला गेल्यानंतर मी ना मंगेशी मंदिरात गेलो होतो. पण मी बीचवर ना मी धोतर घालून बसलो होतो. लोकांसाठी ते साला आरंभोल सोडून मीच पर्यटन क्षेत्र झालो होतो. पर्यटन क्षेत्रावर मी पाहतो लोकं माझा फोटो काढून येतात. म्हणजे परमिशन घेऊन. अरे पण मग तिथं मी धोतर नेसावं का? तिथं माझ्या पत्नीने साडी नेसावी का? उगाच ते लोकांचं आकर्षण स्वतःकडे. अरे तुम्ही तिथं जर का तुम्ही एन्जॉय करायला गेलेले आहात, तर तुम्हाला तिथल्यासारखं वागावं लागतं. माझ्या पत्नीचा अशाच एका ठिकाणी तिने जीन्सवरचा तिचा फोटो होता. त्याच्यावर एकाने कमेंट टाकली होती, की "वहिनी साहेब माफ करा, पण तुम्हाला असं शोभत नाही." "काय शोभत नाही?" मी कुठं बोललो जीन्स घालू नका म्हणून? मी काय, तुम्ही इतकं नाक नका खुपसू रे. मी सांगितलंय, की गड किल्ल्यांवर त्याची मर्यादा जोपासली गेली पाहिजे. मंदिरांची, सण उत्सवांची, जागा कुठली आहे, काय आहे. पण आज खूपदा काय होतंय, की तुम्ही तुमच्या कपड्यांवर जेव्हा जज होता, सोसायटी तुम्हाला जज करते, तर समटाईम यू हॅव टू प्रूव्ह ऑर यू हॅव टू शो देम दॅट आय एम नॉट दॅट मच अनएज्युकेटेड ऑर अनक्वालिफाईड. लोक तुमचं क्वालिफिकेशन सुद्धा तुमचं, म्हणून कधी-कधी मी तिला मॉडर्न कपडे घालण्याचा आग्रह करतो. व ठीक आहे, तुला सुद्धा ते जमतं, तुला सुद्धा करता येतं, पण तू करत नाही. आणि शेवटी थोडी फ्लेक्सिबिलिटी ह्या गोष्टींमध्ये असायला हवी. मी घालत नाही मॉडर्न कपडे, कारण की मी मी संकल्प कोणताही सिद्धीच नेतो, की फायनल. पण माझ्या डोक्यात गेलं ना, तर मी सुद्धा मी काय तुमच्या हातचं चावीचं रिमोट नाहीये, लक्षात घ्या. मर्यादा जोपासल्या गेल्या पाहिजेत. धर्मशास्त्राने सांगितलेल्या जागेच्या मोठ्यांचा आदर झाला पाहिजे, सन्मान झाला पाहिजे. त्या परिसराच्या मर्यादा जोपासल्या गेल्या पाहिजेत. हे 100% खरं आहे. पण तुम्ही समाजाच्या हातातलं चाबीचं बावलं होऊ शकत नाही. मी अत्यंत साध्या पद्धतीनं लग्न केलं. मी कधीही कोणाचा वाढदिवस आमच्या ह्याच्यात असा मोठा धुमधडाक्यात साजरा केला जात नाही. माझ्या वाढदिवसाला काही लोक केक घेऊन येतात. मी केक कापत नाही. पण तरी सुद्धा काही लोकांच्या मनाचा सन्मान ठेवावा लागतो. त्यांच्या भावनांचा सन्मान ठेवावा लागतो. बऱ्याचशा गोष्टी मी थोड्याशा फ्लेक्सिबल करतो, थोडंसं हे. पण मी ज्या गोष्टींमध्ये व्रतस्थ आहे कायमस्वरूपी, जसं मी दारू पिणार नाही, जसं मी मांसाहार करणार नाही, जसं मी 2दा जेवणार नाही. त्या व्रतस्थ गोष्टी आहेत ते मी करतो. आणि त्याच्यामुळे मला कोणी तो शहाणपणा शिकवूच नाही. साधं मी एक हे लावतो इथे कर्तव्यनिधीसाठी पट्टी. त्याच्यावर एकानं भाष्य केलं, की "दादा हे चांगलं दिसत नाही. ते कर्तव्यनिधी ते याच्यासारखं वाटतं तुम्ही." अरे बाबा, ज्यावेळी मी या क्षेत्रात आलो ना, तर सर्वात आधी माझ्या याच्यावर पाय देण्यात आला, पोटावर पाय देण्यात आला. मला जागा खाली करून घेण्यात आली. माझे क्लासेस चालू होते. खूप साऱ्या गोष्टी आमच्यासोबत घडलेल्या आहेत. हे करत असताना क्षत्रियाचं कर्तव्य जेव्हा धर्मरक्षण असतं, आम्ही इथे आहोत म्हणून तुम्ही तिथे आहात. ते करत असताना मला एका ज्येष्ठ व्यक्तीने ही सल्ला दिली होती, की गळ्यातले मंगळसूत्र घेणारे ते तुमचे नेते. जेव्हा मराठा सेवा संघाची स्थापना झाली ना, तेव्हा ती एक थाळी फिरवण्यात आली. त्यात बायकांनी मंगळसूत्र टाकले. खंडण्या वसूल करणारे तुमचे नेते.
टेबलाखालून लाच घेणारा सरकारी नोकरीत असलेला तुझा बाप, हे सगळ्या गोष्टी करत असणाऱ्यांनी मला शहाणपणा शिकू नये. मी कर्तव्यनिधी म्हणतो, द्यायचा असेल तर. कोणाच्या डोक्याला घोडा लावत नाही. त्याच्या बदल्यात फुकट जातोय मी लोकांच्या इथे व्यासपीठावर, बैठकी घेतोय, काम घेतोय, कार्यक्रम घेतोय आणि धर्माचा प्रचार प्रसार करतोय. क्षत्रियाने तर अधिकाराने कर आणि सारा वसूल करायला पाहिजे. आणि तुम्ही बापाला शिकवता का, दादा हे चांगलं वाटतं ते चांगलं वाटत नाही. प्रत्येक गोष्टीच्या खोलात जायचं, विचार करायचा सारासार, आणि नंतर तोंड उघडायचं, नंतर बोलायचं, नंतर कमेंट करायची. एक फोटो मी याच्यावर टाकला होता सोशल मीडियावर. त्यावर मी, दादा एवढे डॅशिंग फोटो टाकत जाऊ नका, देहाचा अहंकार सुटला पाहिजे हे ते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत लिहिताना समर्थ रामदासांनी लिहिलंय की शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप. हा संन्यस्त योगी, हे छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीमान योगी म्हटलंय, की ज्यांनी सर्व सकल सुखांचा केला त्याग म्हटलंय. त्यांच्याबद्दल त्यांचं रूप आणि त्यांचे चालणे बोलणे आठवावं असं समर्थ रामदासांना का वाटलं? किंवा योग वशिष्ठमध्ये सुद्धा प्रभू रामचंद्रांना सांगताना वागण्या बोलण्याच्या संदर्भात, किंवा अष्टवक्र जनकाला सांगताना लोकसंग्रहासाठी तू कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं हे का सांगतात? कारण की तुम्हाला जी अपेक्षित फौज निर्माण करायची आहे, जो लोकसंग्रह तुम्हाला करायचा आहे, मला जी अपेक्षित फौज निर्माण करायची आहे, जो अपेक्षित लोकसंग्रह करायचा, तो क्षत्रियांचा करायचा, धर्मरक्षकांचा करायचा. त्यामुळे मी अशी लांब शिंडी ठेवून, टक्कल करून आणि कपाळाला खूप मोठं, म्हणजे ह्या इस्कॉनवाल्याचाच आक्षेप होता. मला तर एका इस्कॉनवाल्याला म्हटलं होतं की बाबा तुम्ही शेविंग करत जा म्हणे, म्हणजे माझी दाढी लांब होती. मी सुद्धा तो संकल्प होता माझा की जोपर्यंत आवश्यकता पडणार नाही तोपर्यंत मी कात्री लावणार नाही. मला आवश्यकता पडली, माझी आई गेली, मातृशोक झाला म्हणून मला मुंडन करावं लागलं, दाढी मिशा काढाव्या लागल्या, पण माझा जो संकल्प झाला आता पूर्ण, तो झाला, सिद्धीच गेला. तर मला एकानं म्हटलं होतं की तुम्ही दाढी मिशा काढत जा. म्हटलं का? म्हणे ईश्वराला स्वच्छता आवडते. म्हटलं आमच्या दाढीत काय उंदरा एवढा उभा आहेत का? 2 वेळा अंघोळ करतो, एक भुकता येईल का? माझ्या ते कास्याची वाटी पायाला घासली तर टॉक्सिन निघत नाहीत माझ्या बॉडीतून, ती कास्याची वाटी पांढरी राहते, ती काळी होत नाही. आणि तू मला सांग की तू स्वच्छता असली पाहिजे हे ते. हा शहाणपणा ना, कसा आहे माहिती आहे का, शास्त्रार्थ करायला बसलो तर मग खूप गोष्टी आहेत. एवढं पण घुसू नका तुम्ही आमच्या आयुष्यामध्ये की आम्ही साला इरिटेट होऊन जाऊ तुम्हाला. असं करा, तसं करू नका. प्रेमाचे सल्ले देऊ शकता. काल मला एका वक्त्याने सांगितलंय, की दादा तुम्ही ते म्हणजे नम्रतेने सुचवलं, की कोट न घालता तुम्हाला, याचा अर्थ असा नाही की मी तंतोतंत ते फॉलोच करेल, पण ठीक आहे, मला आवडतात तशा गोष्टी, की कोणी जर असं म्हटलं, सांगितलं, काही दुरुस्ती सांगितली, काही सूचना सांगितल्या तर ठीक आहे. पण एकदम ॲरोगंटली इतकं पण तुम्ही जज करायला नका बसू तिथे. तर समाजाने सुद्धा त्याच्या विवेकाचा वापर केला पाहिजे, की किती घुसायचं समोरच्याच्या आयुष्यात, किती आतमध्ये घुसायचं. पण एखादी अशी गोष्ट जी की मी चारित्र्याच्या संदर्भातली असो, मर्यादेच्या संदर्भातली असो, मंदिरांच्या संदर्भातली असो, सामाजिक जीवनातली असो, कुठल्या गोष्टीच्या विरोधात भाष्य करण्याच्या संदर्भातली असो, अविवेकी बोलण्याच्या संदर्भातली असो, विटंबनेच्या संदर्भातली असो, देवी देवतांच्या, ईश्वराच्या अतिचिकित्सेच्या संदर्भातली असो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या समाजाला घातक आहेत, ज्या तुमच्या वागणुकीतून स्पष्ट दिसून येतात. उद्या मी दारूचा प्याला हातात घेऊन दारूचं महत्त्व सांगायला लागलो, जसं की मी सांगितलंय, माझे केस लांब असताना मला एक शॅम्पूची ॲड आली होती, किंवा मला आजही तो मेल पडलेला आहे माझ्याकडे, की बाबा मी एक ट्रेडिंग कंपनीची मी ॲड करावी. जवळपास 80,000 सबस्क्रायबर होतील, माझी मोठी सबस्क्रायबर संख्या आहे. तर ट्रेडिंग, आता मी लोकांना ट्रेडिंग सांगू का? तर ह्या ह्या गोष्टी मला माझ्या समजायला पाहिजेत, की मी कुठल्या मर्यादेमध्ये, मी ट्रेडिंग कंपनीच्या ॲपला प्रमोट करू नये, मी ऑनलाईन लॉटरीला प्रमोट करू नये, गेमिंग ॲपला प्रमोट करू नये, किंवा शॅम्पूच्या ॲडला मी प्रमोट करू नये, कारण की मी स्वतः वापरत नाही. म्हणजे मी असं नाही की मी मी सहसा कॉस्मेटिक वापरत नाही, आणि मी असं कुठलं पर्टिक्युलर शॅम्पू वापरत नाही, की बाबा ह्याची मी ॲड करू, म्हणजे मी लोकांशी खोटं बोलू शकतो. जे गोष्ट मी करतो, मी त्याला सांगितलं, बाबा तुझं हर्बल प्रोडक्ट आहे, आयुर्वेदिक आहे, मी असं म्हणेल, की बाबा मी रिकमेंड करेल, की बाबा आपल्या व्यक्तीचं आहे, तुम्ही हे, नाही, नाही दादा मी वापरतो. इट इज नॉट पॉसिबल फॉर मी. तर मी माझ्या बोललेल्या गोष्टी, माझे एथिक्स, माझ्या मर्यादा मी पाळल्याच पाहिजेत. फक्त ते करत असताना त्याच्यामध्ये थोडीशी सामाजिक भान, सामाजिक जाणीव ठेवून माझं सुद्धा काहीतरी स्पेस आहे, माझ्या सुद्धा व्यक्तिगत काहीतरी गरजा आहेत, आणि हे समाजाने माझे, हे मी व्यक्तिगत माझ्याबद्दल बोलत नाहीये. तुम्ही प्रत्येक त्या गोष्टी लोकांबद्दल बोलते, प्रत्येक त्या व्यक्तीबद्दल बोलते, की जे सोशल आहे, जो सामाजिक, त्याला तेवढं स्वातंत्र्य, त्याला श्वास घेऊ द्या, त्याला मोकळं जगू द्या. एकदम मॅग्निफाईंग ग्लास घेऊन तिथं बसू नका याच्या चुका शोधायसाठी. आणि त्याच पद्धतीने जो व्यक्ती पब्लिक फिगर आहे, त्याने सुद्धा अशा गोष्टी करू नये, की त्याच्या समाजावर, त्याला फॉलो करणाऱ्या लोकांवर त्याचा चुकीचा प्रभाव पडेल, चुकीचा इम्पॅक्ट पडेल. अशा पद्धतीने समाजामध्ये संतुलन राहू शकतं, की जो धर्म सांगतो, जो व्यासपीठावर असतो, त्याने त्याच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. जसं मी शब्दांच्या मर्यादा पाळत नाही.
मी शिवराळ बोलतो. तर मग मी काय करतो, YouTubeचा व्हिडिओ मोनोटाईज करताना मी त्याला 18+ करत असतो. नॉट फॉर चिल्ड्रन. आपण आपल्या मर्यादा, आता तुम्ही म्हणाल किंवा मुलं पाहतात, तो 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 माझा कन्सर्न नाहीये इकडे. चित्रपट सुद्धा ए सर्टिफाईड असतात, 18+ असतात. त्याला सुद्धा लहान मुलं बघतात. तर तो आमचा कन्सर्न नाहीये. आम्ही माझ्या पद्धतीनं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल मुलं बाहेर खूप शिव्या ऐकतात. सगळीकडे यत्र तत्र. माझ्या तरी कामाच्या आहेत रे. शिव्या तर गाथेत आहेत. माझ्या तरी म्हणजे मी हे ते कान पकडणाऱ्या शिव्या आहेत. हं. तर त्याच्यामुळे काय आहे ना, तरी पण मी माझ्या पद्धतीनं, माझ्या बाजूने जेवढंही होईल तेवढं मर्यादा जपण्याचा प्रयत्न करतो. तो प्रत्येकाने करावा. तुम्ही कुठल्याही तुमच्या केलेल्या वल्गना, तुम्ही केलेलं कुठलंही भाष्य त्याच्या विरुद्ध जाता कामा नये आणि जातही असाल तर त्याला तुमच्याकडे प्रॉपर त्याच्यासाठी तुमचं एक्सप्लेनेशन असलं पाहिजे. असं नाही, की मी ह्याला बोललो होतो, मी त्याच्यासाठी म्हटलं होतं आणि काय करू माझी बायको माझ्या म्हटल्यानं ऐकतच नाही असं वगैरे हे एक्सप्लेनेशन नाहीये. तुमच्यासाठी सॉलिड तुमच्यासाठी काहीतरी तिथे हे असलं पाहिजे तुमच्याजवळ. त्याचं स्पष्टीकरण की जे लोकांच्या मनाला पटेल. नाहीतर लोक तुम्हाला ट्रोल करतील. त्याच्यामुळे हे समाजामध्ये हे समतोल राहणं गरजेचं आहे. सांगणाऱ्याचं आणि प्रेक्षकांचं, ऐकणाऱ्याचं, श्रोत्यांचं. तर हा समतोल कायम राहिला पाहिजे. तरच कुठं समाजाला कोणीतरी काहीतरी योग्य दिशा देऊ शकेल. नाहीतर हा सावळा गोंधळ कायमस्वरूपी चालतच राहणार. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.